चला आज बनवायची मस्त आपल्याला काजू मसाला. आणि सुरुवातीला बघा मी काजू घेतलेले 200-250 ग्रॅम काजू हे. आणि आता आपल्याला सुरुवातीला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी कांदे घेतलेले आणि ते मोठ्या मोठ्याच फोडी ठेवलेल्या आहे मी कांद्याच्या. सगळे कांदे आपल्याला असेच कापून घ्यायचे. आणि पातेलं ठेवलेलं आहे बघा मी गॅसवर आणि पाणी ठेवलेले त्याच्यात. सुरुवातीला कांदे टाकून घ्यायचे आणि काजू टाकलेले 1 वाटी आणि छान ते उकळी येऊ द्यायची आपल्याला कांदा आणि काजूला. म्हणजे कांद्याचा कच्चापणा पण दूर होतो आणि काजू पण आपले थोडेसे आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे तर मस्त पेस्ट तयार होते त्याची. काजू मसाल्यासाठी आपल्याला ते वापरायचे कांदा आणि काजू. आणि इकडे मी घेतलेले टोमॅटो 4-5 टोमॅटो आहे. त्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून. आणि बघा इकडे मस्त उकळी आलेली कांदा आणि काजूला. म्हणजे कांद्याचा पण कच्चेपणा दूर होतो आणि पेस्ट पण खूप छान तयार होते मग काजूची. काजू पण शिजले जातात त्याच्यामध्ये. इकडे आता आपल्याला टोमॅटो काढून घ्यायचे मिक्सरमधून. आणि आपली पेस्ट पण तयार झाली बघा टोमॅटोची. इकडे आता एका पातेल्यात चाळण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि काजू काढून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये गार पाणी टाकायचे, धुवून घ्यायचे ते, म्हणजे कांद्याचा वास येणार नाही. आणि आता आपल्याला मस्त मिक्सरमधून काढायचे आहे कांदा आणि काजू. आणि याची पण पेस्ट तयार झालेली आहे आपली. आता मोठा पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर, तेल टाकलेलं आहे. आणि सुरुवातीला काजू आहे ना ते तळून घ्यायचे आपल्याला भाजी करण्यासाठी. आणि मस्त तयार करायचे आपल्याला काजू मसाला. एकदम टेस्टी, तोंडाला चवच येईल. बाहेरची आणण्यापेक्षा आपण घरीच मस्त तयार करू शकतो. आणि बघा आता मस्त तळून घेतलेले आणि एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला. आणि आता खडे मसाले टाकलेले बघा मी. दालचिनी, छोटी विलायची, जिरं आणि तेजपत्ता हे टाकून घेतलेलं आहे. याच्याने फ्लेवर खूप छान येतो मसाल्यांचा. आणि सुरुवातीला बघा मी टोमॅटोची पेस्ट टाकून घेते. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा, खडे मसाले आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला. आणि आता त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे बघा मी. आणि आता बघा आपल्याला कांदा आणि काजूची पेस्ट टाकून घ्यायची मस्त. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोडासा घसा बसलेला आहे माझा, आवाज थोडासा फरक जाणवेल तुम्हाला. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त. खूप छान लागते ही मसाला, काजू मसाला मस्त. आणि आता आपल्याला बघा धणे पावडर टाकायची, जिरे पावडर टाकायची आपल्याला. लाल तिखट टाकलेलं आहे.
आणि नंतर मग मी गरम मसाला टाकलेला आहे. आता सध्या नाही टाकलेला, पण मी नंतर टाकलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता कसुरी मेथी टाकायची आपल्याला. थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे आणि छान मसाला होऊ द्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. बघा मस्त झालेला आहे मसाला तयार. आणि आता बघा मी गरम मसाला टाकलेला आहे. घरचा मसाला तयार केलेला आहे हा. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान परतून घ्यायचा आहे मसाला. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि आता आपण तळलेले काजू इथे टाकून घ्यायचे आपल्याला. कसुरी मेथी टाकलेली मी. त्याने टेस्ट खूप छान येते भाजीला. आणि घरची जी साय असते ना दुधावरची ती टाकायची आपल्याला. त्याच मिक्सरच्या पाणी टाकून तेच टाकलेलं आहे मी. काजू आणि आपण कांदा मिक्सरमधून काढलेला. आणि आता बघा घरची मी दुधावरची साय ती टाकून घ्यायची आपल्याला. याच्यामुळे काजू मसाला एकदम टेस्टी तयार होतो. थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे. कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपलं तयार झालेला आहे काजू मसाला खाण्यासाठी. आणि आता एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त तयार आहे आपला मस्त काजू मसाला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर